नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो रिझल्ट आहे विंटर 2025 जे एक्झाम झालेली आहे त्याचा रिझल्ट कसा चेक करायचा तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही Google मध्ये MSBT जर टाकलात की तुम्हाला या ठिकाणी असं पेज एक ओपन होईल। मग त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन MSBT, मग तुम्हाला हे या ठिकाणी असा पेज ओपन होईल आणि इथं लेटेस्ट अपडेट राहते, लेटेस्ट अपडेट। मग इथं रिझल्ट अनाउन्स झाल्यानंतर या ठिकाणी असं इथं एक मेसेज स्क्रोल झालेला तुम्हाला बघायला मिळेल, विंटर 2025 एक्झाम रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड, किंवा तुम्हाला टेंटेटिव्ह डेट सुद्धा या ठिकाणी दिल्या जाऊ शकते, पण सध्या काहीच अपडेट नाही। जसंही अपडेट्स येतील तसं मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या WhatsApp ग्रुपवरती किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी कळवतो। तर आपले ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला WhatsApp ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नाही त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, दोन्ही लिंक दिलेले आहेत, त्या दोन्ही लिंकला क्लिक करा आणि WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। म्हणजे तुम्हाला जे काही पॉलिटेक्निकचे लेटेस्ट अपडेट आहेत ते आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला मिळतील। किंवा बघा रिझल्ट, आता दुसरा प्रश्न असतो तुमचा, तर या ठिकाणी रिझल्ट कसा चेक करायचा, राईट? रिझल्ट तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर माहिती आहे, मग ते लिंक कुठे तुम्हाला बघायला मिळते रिझल्टची? बघा रिझल्टची लिंक कुठं दिसेल तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्ही इथं गेलात, हे रिझल्ट नाव येते, गुगल मध्ये MSBT टाकलात की हे फर्स्ट या ठिकाणी वेबसाईट आहे, त्यानंतर हे रिझल्टची एक लिंक या ठिकाणी टाकल्या जाते। सध्या नाही तर इथं तुम्हाला असं येईल, क्लिक हिअर टू सी विंटर 2025 डिप्लोमा रिझल्ट असं येईल। आता या ठिकाणी समर आहे, या ठिकाणी चेंज होईल, अजून अपडेट्स आलेले नाहीत, जसंही अपडेट येतील तसं मी तुम्हाला कळवतो। तर इथं त्या लिंकला तुम्ही क्लिक केलं की मग तुमचा एनरोलमेंट नंबर या ठिकाणी सिलेक्ट एनरोलमेंट नंबर और सीट नंबर, तुमचा एनरोलमेंट नंबर तुम्हाला माहितच आहे किंवा सीट नंबर तुम्हाला माहिती आहे, सीट नंबर ह्या ठिकाणी टाकायचा, राईट? किंवा एनरोलमेंट नंबर टाका आणि ह्या ठिकाणी कॅप्चा टाका, हे जे काही कॅप्चा आहे इथं टाईप करायचं, शो रिझल्ट, इथं क्लिक केला की तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल। अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये क्लासेस आहेत। सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये क्लासेस स्टार्ट झालेले आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे आहेत तर आपले क्लासेस नांदेडला आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड कॉलेजच्या जवळच आहे। आणि जर तुम्हाला अजून काही जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिसचा नंबर दिलेला आहे आणि माझाही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक, त्या लिंकला क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डेड कोर्समध्ये जा। वेगवेगळ्या तुमच्या ब्रँचनुसार, तुमच्या सेमिस्टरनुसार त्या ठिकाणी वेगवेगळे सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत। तुम्हाला जो सब्जेक्ट करायचा आहे त्याचे डेमो लेक्चर बघा अगोदर, मगच कोर्स परचेस करा। या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।